जय हिंद विद्यार्थी मित्रांनो 2021च्या भरतीला विद्यार्थ्यांनी जे चुका केल्या त्यामुळे जे 2021च्या जे प्रमाण होतं NTPC रेल्वे रिक्रुटमेंटमध्ये आपले महाराष्ट्राच्या मुलांचं जे रेल्वेमध्ये लागण्याचं जे प्रमाण आहे ते रेशोमध्ये जर आपण पाहिलं तर ते खूप कमी प्रमाणात आहे. का आहे? कारण आपल्याला रेल्वे रिक्रुटमेंट भरतीचा एक्झाम पॅटर्न किंवा जी रेल्वे रिक्रुटमेंट जी प्रोसेस असते त्याच्याबद्दल आपल्याला सहसा जास्त माहिती नसते आणि आपण फक्त MPSC, सरळ सेवा, कंबाईन आणि ZP या अशा महाराष्ट्रातील रिजनल ज्या एक्झाम आहेत त्यालाच आपण जास्त टॅकल करण्याचा प्रयत्न करतो. पण विद्यार्थ्यांनो, जे NTPC रेल्वेचं जे शेड्यूल आहे, जे मिनिस्टर ऑफ आपले जे आहे रेल्वे मिनिस्टर त्यांनी जे शेड्यूल केलेलं आहे त्यानुसार ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये NTPC रेल्वेची रिक्रुटमेंट ही सुरू व्हायला पाहिजे असं अपेक्षित आहे आणि ते सुरूच होईल. मात्र विद्यार्थ्यांनो, NTPC जे आहे, जे नॉन टेक्निकल जे आहे त्याच्यासाठी जे इलिजिबल क्रायटेरिया जो आहे किंवा आपण एखाद्या वेळेस जेव्हा WRCR म्हणजेच बघा आपण म्हणजे वेस्टर्न रेल्वे आणि सेंट्रल रेल्वे यात कुठे फॉर्म भरायचा, यात आपण नक्की चुका काय करतो किंवा आपण कट ऑफ बघत नाही. मागील वर्षाचा जो कट ऑफ असतो त्यानुसार आपली स्ट्रॅटेजी म्हणजे जी आपली स्ट्रॅटर्जी पाहिजे ती आपली ठरत नाही. मग एक्झाम पॅटर्न कसा असतो, मग टायपिंग जे आहे त्याचं सर्टिफिकेट लागतं का, तर विद्यार्थ्यांना अशा संपूर्ण गोष्टीचा आपण इथे चर्चा करणार आहोत. पण प्रथम आपण डायरेक्ट कट ऑफ पाहूयात. म्हणजे कट ऑफवरून तुम्हाला एक समजून जाईल की NTPC रेल्वे जी आहे त्याचा कट ऑफ किती लागतो आणि तुमचा अभ्यास त्या अनुषंगाने कसा असला पाहिजे. हे बघ, कट ऑफ आपण पाहणार आहोत. तुम्हाला आता दिसत नसेल तर मी डायरेक्ट तुम्हाला पूर्ण लिहून दाखवतो. आता हा लेवल 5चा कट ऑफ आहे. हा लेवल 5चा कट ऑफ आहे. तर लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 5, लेवल 6 काय असतं ते मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, लेवल 2, लेवल 3 जे आहे ते 12वी जे पास असतात किंवा जे 12th पास असतात किंवा त्यांनी ही जी 12th कंप्लीट केलेले असतात ते लेवल 2, लेवल 3 साठी इलिजिबल असतात. आणि जे विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन केलं असतं ते प्लस लेवल 3, लेवल 5 आणि लेवल 6 अशा संपूर्ण लेवलसाठी ते इलिजिबल असतात. याचा कट ऑफ वेगवेगळा लागतो. लेवल 2चा वेगळा लागेल, लेवल 3चा वेगळा लागेल, लेवल 5चा वेगळा आणि लेवल 6चा वेगळा. आणि याच्या एक्झामसुद्धा CBT-2 जेव्हा CBT-1 तुम्ही क्वालिफाय कराल तेव्हा CBT-2 नावाचं नेक्स्ट जी एक्झाम असते याची वेगवेगळी डिफरंट एक्झाम होत असते. चला मग आपण डायरेक्ट आता पहिले कट ऑफ बघूयात, मग एक्झाम पॅटर्न पाहूयात आणि जी नोटीस येणार आहे तुम्ही लगेच फॉर्म नाही भरायचा आहे, तुम्ही व्यवस्थित विश्लेषण करायचं आहे, नंतरच फॉर्म भरायला घ्यायचा आहे. मग आता बघा, लेवल 5चं मी तुमच्यासोबत जे आहे लेवल 5 हे लेवल 5चं तुमच्यासोबत मी डिस्कशन करतो की लेवल 5नुसार जो ओपनचा कट ऑफ होता तो जनरलचा 67 होता, SCचा 55, ST 47, OBCचा 62 आणि EWHचा 57. म्हणजे एक सर्व्हिसमॅन होते त्यांचा URचा जो होता तो 48 होता. आणि यात एक सर्व्हिसमॅन जे असतील किंवा अपंग जे असतील त्यांचा त्या कॅटेगरीनुसार वेगवेगळा कट ऑफ लागतो. म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी जे आहे, जे अपंग आहेत किंवा जे विकलांग आहेत त्यांच्यासाठी, एक सर्व्हिसमॅन असतील त्यांच्यासाठी रेल्वे भरतीमध्ये रिक्रूट होणं खूप इझी असतं. आणि इझी असूनसुद्धा ते मुलं इथे फॉर्म जास्त कमी भरतात आणि त्यांना माहीतच नसतं की रेल्वे रिक्रुटमेंट कधी येते, कधी जाते, कधी मुलांचं सिलेक्शन होतं. कारण ही भरती प्रक्रिया खूप लेंदी असते, खूप किचकट असते, म्हणून मुलं याच्याकडे दुर्लक्ष करतात. आणि एक सर्व्हिसमॅनचा SCचा बघा 37, STचा 41, OBCचा 36. मग आता हे सगळे जे आहेत ते फिजिकली डिसेबल जे आहेत म्हणजे जे विकलांग आहेत त्यांचा कट ऑफसुद्धा तसाच लागतो. आता ओपनचा आहे, SCचा आहे, STचा आहे, OBCचा आहे आणि EWHचा आहे. त्याच अनुषंगाने तुम्ही सगळे कट ऑफ पाहू शकतात. विद्यार्थ्यांनो, जेव्हा आपण कट ऑफची गोष्ट करत आहोत ही कट ऑफची गोष्ट लेवल 5ची आहे. लेवल 2ची जी आहे
तो याच्यापेक्षा कमी गेलेला होता. लेवल 3ची जी आहे म्हणजे 12वी बेस जे होतं म्हणजे 12th बेस यांचा कट ऑफ थोडा हाय गेला होता आणि लेवल 4 लेवल 5 जे आहे ग्रॅज्युएशन बेस जे पोस्ट होते त्यांचा कट ऑफ ॲज कम्पेअर टू यांच्यानुसार थोडा कमी गेला होता. मग विद्यार्थ्यांनो याचं पॅटर्न काय असतं हे आपण आता पाहूयात. आणि तुम्ही जेव्हा फॉर्म निघेल, आता फॉर्म येण्याच्या तयारी म्हणजे फॉर्म येतीलच आता, कारण शेड्यूल झालेलं आहे त्यांचं की या महिन्यामध्ये किंवा या महिन्यामध्ये नोटिफिकेशन येईल आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये फॉर्म भरणं सुरू होईल. आता आपण जे एक्झाम पॅटर्न असतं 2019चं जे गॅझेट आलं होतं त्यानुसार आपण चर्चा करूयात की एक्झाम पॅटर्न कसं असतं. एक्झाम पॅटर्न आपण डिस्कशन करण्याच्या पहिले आपण जे आत्ताच्या ज्या भरती प्रक्रियाचे जे जागा आहेत त्या जागा तुम्हाला मी परत एकदा दाखवतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे आहेत तुमचे हे 12th बेस म्हणजे अंडर ग्रॅज्युएट लेवल आणि हे जे आहेत हे ग्रॅज्युएट लेवल पोस्ट. म्हणजे जर समजा तुम्ही 12वी पण केली आहे तर तुम्ही याच्यासाठी इलिजिबल, आणि तुम्ही समजा ग्रॅज्युएशन केलं आहे तुम्ही या सगळ्या पोस्टांसाठी इलिजिबल असाल. फक्त याच्यासाठी जे आपलं जे फिटनेस असतं म्हणजे जे आपलं मेडिकल असतं ते व्यवस्थित असायला पाहिजे काही पोस्टसाठी. मग विद्यार्थ्यांनो हे बघा, संपूर्ण ज्या जागा आहेत त्या 10,884 इतक्या आहेत. आणि आता अशी एक माहिती आली होती की ह्या जागासुद्धा इन्क्रीज होतील. ज्या पद्धतीने SSC CGLच्या SSC MTSच्या जागा इन्क्रीज झाल्या तशाच रेल्वेच्या सुद्धा होतील, यात शंका नाही. मग विद्यार्थ्यांनो आता आपण डायरेक्ट जे 2019चं गॅझेटेड होतं त्यानुसार आपण डायरेक्ट पॅटर्न पाहूयात की एक्झाम पॅटर्न कसं असतं आणि इलिजिबल कोण असतील. हे बघा विद्यार्थ्यांनो, 2019चं जे गॅझेटेड होतं यात त्यांनी हे बघा इतके जे आहेत हे संपूर्ण पोस्ट, आता हे पोस्ट वगैरे जाऊ द्या, आणि मेडिकल स्टँडर्ड असतं हे तुमच्याकडे असलं पाहिजे. आता 12वीचे विद्यार्थी नुकतेच पास आऊट असतील आणि त्यांनी आता FY SY किंवा कुठंतरी त्यांनी ॲडमिशन घेतलं असेल ITI डिप्लोमा, त्यांनी हा फॉर्म भरून लेवल 2 लेवल 3 या पोस्टसाठी ते इलिजिबल असतील आणि त्यांच्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी असेल कमी वयात लागण्याचं. आणि जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन प्लस आता ते 12वी झाले असतील मग त्यांचं ग्रॅज्युएशन पण जर झालं असेल तर ते वरचे पोस्टसाठी ते इलिजिबल असतीलच, मात्र या संपूर्ण पोस्टसाठी सुद्धा ते इलिजिबल असतील. यामध्ये बघा स्टेशन मास्टर ही जी पोस्ट आहे ही पोस्ट खूप म्हणजे एकदम A1 पोस्ट आहे, तुमचं A2 मेडिकल त्यासाठी लागतं. नंतर गुड्स गार्ड म्हणजे जो शेवटी जो उभा असतो म्हणजे ट्रेनच्या मागे जो उभा असतो, व्हाईट पोशाख परिधान करून जो सिग्नल देत असतो किंवा झेंडे तो देण्याचं काम करतो, ते सुद्धा लेवल 5मध्ये येतं आणि त्याचीसुद्धा मेडिकल जे आहे ते A2 लागतं. विद्यार्थ्यांनो, ही जी मेडिकल जे आहे जो फिट असेल व्यवस्थित त्याच्यासाठी खूप ऑपॉर्च्युनिटी आहे आणि सुवर्ण अशी ती संधी आहे. ते आता ऑगस्ट सप्टेंबरमध्ये फॉर्म भरणं सुरूच होईल. तुम्ही लगेच फॉर्म भरायला सुरुवात नका करू. ज्या विद्यार्थ्यांकडे OBC नॉन क्रिमिनल नसेल त्यांनी लवकरात लवकर काढून घ्या, कारण आता रेल्वेच्या जागा ज्या आहेत त्या येतीलच आणि ते फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला OBC नॉन क्रिमिनलची जी डेट वगैरे असते किंवा त्याचा सर्टिफिकेट नंबर जो असतो तो त्याला मेन्शन करावा लागतो. जेव्हा ती निघेल तेव्हा तुम्ही काढत बसू नका, आत्तापासूनच तुम्ही त्या तयारीत लागा. मग विद्यार्थ्यांनो, जे एक्झाम पॅटर्न आहे ते आपण आता डिस्कशन करूयात. मग एक्झाम पॅटर्न जे आहेत हे बघा, एक्झाम पॅटर्न म्हणजे जे CBT 1 जे मी तुम्हाला सांगितलं, CBT 1 जी आहे ती जे 40 मार्क्स असतात ते जनरल अवेअरनेसवर असतात. त्याच्यामध्ये हिस्ट्री, जॉग्रफी, करंट अफेअर, इकॉनॉमी, स्कीम अशा संपूर्ण गोष्टी, सायन्स अशा संपूर्ण गोष्टी या 40 मार्क्ससाठी येतात. जनरल अवेअरनेस म्हणून त्याला ओळखलं जातं. नंतर मॅथ जे असतं ते 30 मार्क्सला येतं. नंतर जे रिझनिंग असतं तुमचं ते सुद्धा 30 मार्क्सला येतं.
असे टोटल मिळून 100 मार्क्सचा तुमचा पेपर होत असतो आणि त्याच्यासाठी जो टायमिंग दिला आहे तो असतो तुमचा 90 मिनिट. यामध्ये तुम्हाला जे सिक्युअर करायचे असतात मार्क्स, ते जे तुमचे रॉंग जे आन्सरचं जे आहे ते 1-3 मार्क्स जे आहे ते तुमचे डिडक्ट होत असतात. मग विद्यार्थ्यांनो, नंतर जेव्हा तुम्ही CBT 1 क्वालिफाय होतात तर हा बघा आता मॅथमध्ये काय काय विचारलं जातं हा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला याची गरज लागेल. हे बघा मॅथचा सिलेबस, जनरल अवेअरनेस रिझनिंगचा सिलेबस आणि अवेअरनेसमध्ये काय काय विचारलं जातं हा संपूर्ण त्याचा सिलेबस येथे दिलेला आहे. मग आता बघा, जेव्हा तुम्ही CBT 1 जेव्हा क्वालिफाय करतात तेव्हा CBT 2 जी असते तुमची ती लेवल 2, लेवल 3, लेवल 4, लेवल 5 अशा विविध प्रकारच्या तुमच्या CBT 2 या वेगवेगळ्या होत असतात. म्हणजे एकच एक्झाम CBT 1 होते, त्याच्यानंतर तुमचा कट ऑफ लागतो. लेवल 1चा, लेवल 2चा वेगळा, लेवल 3चा वेगळा, लेवल 4चा वेगळा असा कट ऑफ लागतो तुमचा. मग त्या कट ऑफमध्ये तुम्ही ज्या ज्या पोस्टसाठी तुम्ही इलिजिबल असाल तेथे तुमची टिक येते आणि तुमची जी एक्झाम आहे त्याच्यानंतर ती वेगवेगळी CBT 2 होत असते. म्हणजे CBT 2 जी लेवल 2साठी वेगळी एक्झाम होईल, CBT 2 लेवल 3साठी जी आहे ती वेगळी एक्झाम होईल. नंतर यांचा जो कट ऑफ आहे तो वेगळा लागतो. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप व्यवस्थित आहे. वेगवेगळ्या डिफरंट रिजन किंवा डिफरंट रिजनचा सुद्धा वेगळा कट ऑफ लागतो. रिजन प्लस त्यामधील जे लेवल आहेत त्याचासुद्धा वेगवेगळा कट ऑफ लागतो आणि CBT सुद्धा वेगवेगळी होते. त्या CBT 2साठी सुद्धा तुम्हाला वेळ मिळत असतो, हे तुम्ही लक्षात असू द्या. म्हणजे CBT 1 क्वालिफाय झालं की CBT 2 जो आहे त्याचं जनरल अवेअरनेस जे आहे ते 50 म्हणजे 50 मार्क्सला येतं. मॅथमॅटिक्स तुमचं 35ला होऊन जातं आणि रिझनिंग तुमचं 35ला होऊन जातं. म्हणजे जे तुमचं CBT 1 आहे, CBT 1मध्ये मॅथ तुमचं 30, रिझनिंग तुमचं 30 आणि जनरल अवेअरनेस तुमचं 40. इथे ते 50 होतं, 35 आणि 35 असा टोटल 120 मार्क्सचा तुमचा CBT 2 होत असतो. आणि CBT 2 तुम्ही पास झालात तर जे विद्यार्थी ह्या क्लर्कसाठी इलिजिबल असतात, ज्युनियर क्लर्क, अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट, तिकीट क्लर्क, म्हणजे ह्या ज्या गोष्टी असतात नंतर तुमची टायपिंग होते. त्या टायपिंग फक्त क्वालिफाईड नेचरची असते, त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचं सर्टिफिकेट लागत नाही. ही तुमची CBT 2 नंतर तुमची परत अजून एक लिस्ट लागते. आणि जे विद्यार्थी, समजा एखादा विद्यार्थी आहे तो संपूर्ण पोस्टसाठी इलिजिबल आहे आणि त्याने CBT 1 क्वालिफाय करून त्या सगळ्यासाठी इलिजिबल ठरला, मग त्याच्या आता बघा ट्रेन क्लर्कसाठी त्याची जी टायपिंग होणार आहे ती टायपिंग त्याची वेगळी होणार आहे. त्याची ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टसाठी त्याची जी टायपिंग आहे ती त्याची वेगळी होणार आहे. ही जी टायपिंगची जी एक्झाम असते ती तुम्ही जर क्वालिफाय केलात तर तुम्हाला ह्यामध्ये जर तुम्ही CBT 2च्या मार्क्सनुसार जर इलिजिबल होत असाल किंवा तुम्हाला कट ऑफपेक्षा जास्त मार्क्स असतील तर तुम्हाला कोणतीही एक पोस्ट अलॉट होते. तुमच्या मर्जीवर असतं की तुम्ही ती कोणती पोस्ट घ्यायला पाहिजे. म्हणून CBT 1मध्ये जर तुम्ही चांगले मार्क्स आणले तर तुम्ही नंबर ऑफ पोस्टसाठी इलिजिबल होतात आणि इथे कोणत्याही प्रकारची टायपिंगची गरज असते पण टायपिंग सर्टिफिकेटची गरज नसते. म्हणून विद्यार्थ्यांना तुम्ही जेव्हा हा फॉर्म निघेल तेव्हा तुम्ही या गोष्टी ज्या आहेत फॉर्म भरायला लगेच सुरुवात नका करू. व्यवस्थित पहिले त्याचा ॲनालिसिस करा. तुम्ही रेल्वेच्या ज्या विविध प्रकारचे व्हिडिओ त्यावेळेस येतील ते तुम्ही ॲनालिसिस करून तुमच्या माइंडने तुम्ही वेस्टर्न रेल्वे भरायचं की सेंट्रल रेल्वे भरायचं, जिथे फॉर्म तुम्हाला व्यवस्थित ॲनालिसिस करून भरायचा असेल तिथे व्यवस्थित भरा. आणि ह्या गोष्टीसाठी तुम्ही तयार राहा की NTPCच्या आता रिक्रुटमेंट व्हायला सुरुवात होईल, कारण ते शेड्यूल त्यांनी दिलेलं आहे. त्या शेड्यूलनुसार मी तुम्हाला सांगत आहे.
विद्यार्थ्यांनो, ही होती NTPCसाठी आपल्या जे महाराष्ट्रीयन मुलं आहेत ते मुलांना याबद्दल सहसा जास्त माहिती मिळत नाही किंवा मराठीमध्ये कोणी सांगत नाही की कशाप्रकारे जी एक्झाम होते. परंतु या ज्या गोष्टी आहेत, ज्या एक्झाम रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या अनुभवाने एखादा व्यक्ती सांगू शकतो. मला या गोष्टीचा अनुभव आहे. विविध विद्यार्थ्यांनी 2019मध्ये माझ्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे. आपली प्रायव्हेट लिस्टसुद्धा आहे की मॅथ जनरल अवेअरनेसमध्ये हिस्ट्रीचे लेक्चर तिथे आहेत, पॉलिटीचे लेक्चर आहेत, जिओग्राफीचे लेक्चर आहेत. जी प्रायव्हेट लिस्ट आहे त्याचा फायदा भरपूर विद्यार्थ्यांनी घेतला आहे आणि काही विद्यार्थ्यांचं म्हणजे जे जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन तेव्हा नाही झालं, पण नंबर ऑफ जे आहेत विद्यार्थी ते आजही कार्यरत आहेत आणि त्यांना त्याचा फायदा झालेला होता. विद्यार्थ्यांनो, तुमच्यासाठी ही जी NTPCची जी ऑपॉर्च्युनिटी असेल ती खूप महत्त्वाची असेल आणि फॉर्म आल्यावर तुम्ही लगेच भरू नका. हे तुम्ही माझं म्हणजे मी जी तुम्हाला सूचना देत आहे किंवा मी तुम्हाला जे सांगण्याचा माझा जो एक मुद्दा आहे ते तुम्ही विश्लेषण करूनच फॉर्म भरा. आणि जे विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन केलं असेल त्यांनी सगळ्याच गोष्टीसाठी ते इलिजिबल असतील, म्हणून त्यांनी एकदम शांत चित्ताने त्यांनी अभ्यास सुरू ठेवायचा आहे आणि आता फॉर्म लगेच येतील त्यासाठी तुम्ही तयार राहायचं आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, तुमची रजा घेतो. जय हिंद.